रोटरी क्लब पुणे, डाउनटाउन रोटरी क्लब सोलापूर आणि मुकुंद भवन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 7 एप्रिल हा दिवस हेल्थ डे म्हणून साजरा करण्यात आला। यावेळी दिव्यांग बांधवांना सायकलीचं वाटप करण्यात आलं असून त्यांना आत्मनिर्भर बनता यावं यासाठी त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून साहित्याचं वाटप देखील करण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी शबीर जामनगरवाला, प्रदीप पुनोद, जितू मेहता, उत्कर्ष अपंग संस्था, सविता मोरे, इजप अत्तार, आपुलकी दिव्यांग सेवा फाउंडेशन, विजय पगडे, सोलापुरातील टेक्निशियन फारुख सय्यद, रोटरी क्लब सोलापूर अध्यक्ष ज्योती चिडगुपकर, सचिव विद्या मपुरे, प्रमुख पाहुणे डॉक्टर राजीव प्रधान, जयेश पटेल, कालिदास जाजू, सुहास राहोटी, धनश्री केळकर, सद्दाम शेख, अक्षय झमेरी, सुनील माहेश्वरी, पराग कुलकर्णी, सूरज तापडिया, नितेश पंचमिया, शिवाजी उपरे हे सर्व प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते। असे 10,356 चेहऱ्यावरती त्यांना हास्य फुललेलं करण्याचं सद्भाग्य या प्रकल्पाला लाभलं आहे। याच्यात एक फंक्शनल कृत्रिम हात आहे, मेकॅनिकल हात आहे, वजनाला हलका आहे, मात्र 400 ग्राम, फक्त 400 ग्राम वजनाचा हात आहे। पण ज्याला हात मिळेल त्याच्या आयुष्यामध्ये हा हात नव्या जीवनाची पहाट घेऊन येतो। हात दिल्यावर आमची हातबीन त्याला हात वापरायचं प्रशिक्षण देते, त्याचं काउन्सिलिंग करते आणि लाभकर्त्याच्या जीवनामध्ये एक नवीन पर्व सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो। जवळपास रोज जी आपण रोजची कामं करतो ती जवळपास सगळी कामं या कृत्रिम हाताच्या सहाय्याने सहजगत्या करता येतात। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।